नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 16वे पृष्ठफळ व घनफळ याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत आहे की इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आता इथे आपण इष्टिकाचितीच्या 6 पृष्ठांचे क्षेत्रफळ विचारात घेतलेलं आहे. इष्टिकाचिती इथे तुम्हाला दिसत आहे. इष्टिकाचिती म्हणजे काडीपेटी, डस्टर ही त्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे घनाचे एकूण पृष्ठफळ याचं सूत्र 6 लांबीचा वर्ग. आता घन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की घनाच्या कडा यांची लांबी घेतात आणि त्या पण 6 असतात. जसा एखादा आपला बॉक्स असतो, हा काय असतो, घनाकृती आकारामध्ये असतो. आता इथे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर आणि ते पुढे स्क्वेअर मीटरमध्ये कसं ते आहे त्याचं कॅल्क्युलेशन हे इथे आपल्याला दिलेलं आहे. आता जसं की इष्टिकाचिती झालं, घन झाला किंवा जे सिलेंड्रिकल आकारात म्हणजे वृत्तचित्ती असते, या काय असतात, घन आकाराच्या आकृत्या असतात आणि त्यांच्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत त्या काय करतात, काही जागा व्यापतात आणि ती जागा जी व्यापलेली आहे ती मोजण्यासाठी आपण त्यांनी जी जागा व्यापलेली आहे ती जागा व्यापतो त्याला आपण काय म्हणतो, त्या घना म्हणजे त्याला आपण घनता असे म्हणतो त्या वस्तूंची. आता ही घनता मोजण्यासाठी काही परिमाणं आहेत, एकक आहेत, ती आपण आता अभ्यासूयात. जसं इथे घन तुम्हाला दिसत आहे एका आकृतीमध्ये, मग त्यांनी ह्या घनाच्या ज्या 6 बाजू आहेत त्या प्रत्येकी 1 सेंटीमीटरच्या आहेत असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता त्यांनी एक एक ॲक्टिव्हिटी म्हणजे एक कृती करायला सांगितलेली आहे की असे त्यांनी आपल्याला 6 घन घ्यायला सांगितलेले आहेत आणि ते 3 सेंटीमीटरचे असे ते अरेंज करायचे आहेत की त्यांची जी लांबी आहे ती 3 सेंटीमीटर असली पाहिजे, रुंदी 2 सेंटीमीटर आणि उंची 1 सेंटीमीटर. मग यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तर ते 6 एकक एवढं आपल्याला त्याचं घनता मिळते. त्याचप्रमाणे इथे जी आपल्याला आता इष्टिकाचितीची त्यांनी आकृती दिलेली आहे त्यामध्ये पण याच प्रकारे आपल्याला 2 सेंटीमीटरचे त्यांनी इष्टिकाच्या आकाराचे घन घ्यायला लावले. इष्टिकाचिती आकाराच्या जी एखादी वस्तू घ्यायला सांगितलेली आहे आणि ती आपल्याला त्यांनी अशा प्रकारे ठेवायला सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये तिचा जेव्हा आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची यांचा गुणाकार करतो तेव्हा ती 3 गुणिले 2 गुणिले 2 याप्रमाणे आपल्याला 3 ही तिची लांबी मिळालेली आहे, 2 ही रुंदी आहे आणि 2 ही उंची आहे. यांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला ती 12 मिळते आणि त्याची जी घनता आहे ती 1 एकक अशी आपल्याला मिळत आहे. त्याच्यावरून आपल्याला त्याचा फॉर्म्युला काय मिळतो की घनता इष्टिकाचितीची घनता लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि लेंथ जी आहे त्याच्यासाठी L घेतलेला आहे, रुंदी दाखवण्यासाठी B घेतलेला आहे आणि उंची दाखवण्यासाठी L घेतलेला आहे. म्हणून इष्टिकाचितीची जी आपली क्षेत्रफळ म्हणूयात आपण किंवा घनफळ म्हणूयात, इष्टिकाचितीचे घनफळ ते लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्राने आपण ते काढू शकतो. इथे ही जी आपल्याला तिसरी आकृती दिसत आहे त्याच्यामध्ये 8 घन घ्यायला लावलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 एकक असे ते घनतेप्रमाणे ते त्यांनी आपल्याला तिथे ठेवलेले आहेत आणि त्याची जी 2 सेंटीमीटरचा मग तो आपल्याला काय मिळतोय, एक घन मिळतोय आणि त्याच्या बाजू 6 त्याचा जर घन केला आपण त्या 3 बाजूंचा म्हणजे लांबी गुणिले रुंदी
तर त्या सगळ्या लांबीमध्येच त्यांनी घेतलेल्या आहेत, म्हणून त्यांचा घन म्हणजे लांबीचा घन अशा प्रकारे ते आपण ते लिहितो. म्हणजे घनाचे घनफळ लांबीचा घन, याप्रमाणे त्याचं सूत्र आपल्याला तयार होतं. आता जर त्या या घनामध्ये जर एखादं द्रव पदार्थ ठेवलेला, तर तो द्रव पदार्थ नी काय होणार आहे, त्या घनाची जी काही जागा व्यापणार आहे तिला आपण त्याचं घनता म्हणणार आहोत. तर ही जी घनता असते ती आपण काय करतो, मिलीमीटरमध्ये, म्हणजे द्रव पदार्थांची मिलीमीटर आणि लिटरमध्ये मोजतो. तर आता जर एखादा रिकामा घन आहे ज्याची एकूण जे काही लांबी गुणिले रुंदी आहे ती किती आहे, 10 सेंटीमीटर आहे, जसं आपल्याला ह्या आकृतीमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. मग यांचा जर गुणाकार केला, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तर ती 1000 एकक एवढं आपल्याला ते मिळतं. मग जर हे रिकामा घन जर आपण पाण्याने भरला, म्हणजे द्रव पदार्थाने भरला, तर त्या पाण्याची घनता किती असणार आहे, 1000 cc असणार आहे. म्हणजे त्याला आपण एकक जर दिलं तर ते 1000 लिटर असं आपण त्याचं, म्हणजे घनता जे आहे त्या पाण्याची ती 1000 लिटर आहे असं आपण म्हणणार. आणि 1 लिटर किती असतं, 1 मिलीमीटर असते. 1 लिटर बरोबर 1000 एकक बरोबर 1000 मिलीमीटर, म्हणून 1 cc बरोबर 1 मिलीलीटर. म्हणून आपण काय म्हणू शकतो की ह्या आकृतीमध्ये जो घन आहे ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्याची एक भाग जो आहे तो 1 सेंटीमीटरमध्ये 1 मिलीमीटर पाणी इतकं बसतं, असं आपण याच्यामधनं म्हणू शकतो.